आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्ते यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. सध्या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातींमध्ये आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भात संघर्ष उभा राहिलाय. प्रत्येक जातीमध्ये आपल्याला किती मिळणार आणि दुसऱ्याला किती लाभ मिळणार या बाबतीमध्ये संभ्रम आहे. त्यातूनच मातंग आणि महार समाजातील काही लोक एकमेकांच्या विरोधात टोकाची विधाने करीत आहेत, ज्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होतोय. त्याचबरोबर एका जातीचे लोक दुसऱ्या जातीच्या महापुरुषांची बदनामी करीत आहेत. ही गोष्ट निश्चितच दोन्ही समाजासाठी चांगली नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणीही मातंग आणि महार समाजामध्ये तेढ निर्माण होतील अशी वक्तव्य करू नये. त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीमध्ये महापुरुषांची बदनामीही करू नये अशा प्रकारचं आवाहन महाराष्ट्रातील ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आणि सेक्युलर मुव्हमेंटचे अध्यक्ष प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे यांनी केलंय. ते सांगली येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रामध्ये मातंग महार समाज एकमेकांच्या विरोधात उभा राहिला आहे असे चित्र निर्माण झालंय. त्यातूनच एकमेकांच्या विरोधात बोलण्याचे आणि परस्परांच्या महानायकांच्यावर बदनामीकारक वक्तव्य केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर सांगलीमधील आंबेडकरी चळवळीतील नेते एकत्र येऊन त्यांनी मांग महार चर्मकार समाजाची एक बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीमध्ये दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीचे नेते प्राध्यापक मच्छिंद्र सत्ते, प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे, मातंग समाजाचे राम कांबळे तसेच माननीय प्रकाश हंकारे आणि इतर वेगवेगळ्या जातीचे लोक एकत्र आले होते. या बैठकीमध्ये दलितांमधील तणाव आणि दुरावा कमी करण्यासाठी महाराष्ट्रातील 6 विभागांमध्ये सामाजिक सलोखा परिषद आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सदर बैठकीच्या आयोजनामध्ये सुरेश दुधगावकर, जगन्नाथ ठोकळे, किरणराज कांबळे, नितीन गोंधळे, सनातन भोसले, ग्रॅबियल तिवडे, अर्जुन कांबळे, आकाश तिवडे, कुलदीप देवकुळे, कैलास काळे, डॉक्टर सचिन सवाखंडे, सुरेश चौधरी, ॲडव्होकेट मोहन अमृतसागर, प्राध्यापक रवींद्र ढाले, नितीन कांबळे, माजी नगरसेवक शेवंताबाई वाघमारे आदी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला होता. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज.